काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा त्यासोबतच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। भाजप प्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत त्या अशोक चव्हाणांच्या या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये आता सुरू झालेल्या आहेत। आपल्यासोबत या संपूर्ण राजकीय भूकंपावर बोलण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते CWC मेंबर माणिकराव ठाकरे आहेत। भाऊ, मोठा धक्का काँग्रेसला मानला जातोय। अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांनी राजीनामा सुद्धा दिला आहे सदस्यत्वाचा। मी मान्य करतो की शेवटी अशोकरावची जे जाण्याने काँग्रेस पक्षाला आम्हा सर्वांना धक्का बसलेला आहे। कारण एवढ्या मोठ्या पदावर अशोकरावजी महाराष्ट्रामधून सर्वोच्च पद CWCचे मेंबर ते झाले होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक नेतृत्व म्हणून अशोकरावांना फार मोठा सन्मान या ठिकाणी होता। अशा याच्यामध्ये त्यांनी निघून जावं हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे की शेवटी काँग्रेस पक्षाने त्यांना सर्व काही दिलं आहे। 2 वेळा मुख्यमंत्री ठेवलं, त्यापूर्वीसुद्धा ते वडील अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेत, राज्याचं देशाचं सुद्धा नेतृत्व केलं आणि त्यामुळं कुठलंही त्याला कारण हे असू शकत नाही की या कारणामुळे झालं। ते मी मान्य करतो की ED CBIचे ज्या प्रकरणं मोठ्या प्रमाणामध्ये BJP त्या आधारावर राजनीती करण्याचा प्रयत्न संपूर्ण देशामध्येच करतायत, तशा प्रकारचे प्रयोग निश्चितच झाले असतील, त्याबद्दल दुमत नाही आहे। परंतु BJPची ज्या पद्धतीनं वाटचाल संपूर्ण देशामध्ये सुरू आहे यावरून लक्षात येतं की त्यांना या देशामधलं बाबासाहेबांनी दिलेले संविधान मान्य नाही आहे। या देशामध्ये सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचं त्यांना मान्य नाही आहे। पण अशा विषयाच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका या देशाला पुढे नेत असताना सगळे आपण एकत्र या देशाचे नागरिक आहोत, सर्वांना समान संधी मिळायला पाहिजेत, गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे, समता समाजवाद या देशामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोन पावलं आपण टाकली पाहिजेत। हा गरिबांना न्याय देणारा जो काही विचार आहे तो काँग्रेस पक्षाकडे आहे। म्हणून BJP डिक्टेटरशिपसारखं आगून संपूर्णपणे दहशत संपूर्ण देशामध्ये त्यांनी निर्माण केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पक्ष फोडली, नेतेही त्यांनी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेस पक्षांवर अशाच प्रकारची ते चाल करून आलेली आहेत। परंतु या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत मजबूतीनं परत उभे राहतील आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणी लोकसभा असेल, विधानसभेमध्ये असेल विजय मिळवून देईल अशा प्रकारच्या मला पूर्णपणे खात्री। साधारणतः भाऊ एक 11 ते 15 आमदार हे अशोक चव्हाणांच्या संपर्कात आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। हे डॅमेज कंट्रोल थांबवण्यासाठी पुढची रणनीती काय असणार आहे? नाही, याच्यामध्ये अर्थात बाळासाहेब थोरातांचा फोन आला होता, मी आता मुंबईला निघतो आहोत, परंतु डॅमेज कंट्रोल करण्याकरता काय करायचं ते आम्ही पावलं निश्चित उचलू। परंतु बरेचसे आमदारांचे जे काही नावं चॅनलच्या माध्यमातून येऊन राहिले त्यांनी डिनाय केलं आहे की आम्ही काही अशोकरावांसोबत जाणार नाही आहेत म्हणून चर्चा आहे, जास्त मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, पण वास्तव ते नाही आहेत। कारण आमचासुद्धा संपर्क आमदारांशी होत आहेत, बाळासाहेबसुद्धा संपर्क सर्वांशी करत आहेत। म्हणून अशा प्रकारचं वातावरण पसरवण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे। कोणी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हा काँग्रेसमधून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत। विश्वास काँग्रेस पक्षांवर आहे, जनतेचा विश्वाससुद्धा काँग्रेस पक्षावर आहे। वरिष्ठ दिल्लीतून नेत्यांकडून या संपूर्ण घडामोडीवर विचारणा तुम्हाला झाली आहे का आणि किती आमदार अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात? नाही, अद्यापर्यंत मला विचारणा वगैरे नाही झाली, परंतु मला दिल्लीशी संपर्क असतोच। अनेकांशी फोनही आलेली आहेत, जी काही घडामोडी आहे त्या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। त्यांनासुद्धा चॅनलच्या माध्यमातून आजकाल सगळ्यांना सगळं कळतं, परंतु आमची जी काही जबाबदारी आहेत राज्यामधले एक प्रमुख म्हणून आम्ही प्रमुख बाळासाहेब असेल, आम्ही असेल, नानाभाऊ असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे। तर आम्ही सर्वांना विश्वास देऊ की आपण एकत्रपणे त्या ठिकाणी मजबूतीनं पुढे गेलं पाहिजे आणि काँग्रेसच्या पाठीमागे जनताही आहे आणि कार्यकर्तेसुद्धा मोठ्या जमेने त्या ठिकाणी जोमाने उभं राहून काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देईल। काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांना सोपोकेट होत होतं आणि अंतर्गत कुरघोडीमुळं अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडतायत असं देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुद्धा या संपूर्ण संदर्भानं बोलताना सांगितलं। नाही, त्या चुकीचं आहे। आपल्यावर येणारा आरोप हे कुठेतरी दुसरीकडे वळवला पाहिजेत हे त्या पाठीमागचं एक मुख्य कारण आहे। बावनकुळे असो की फडणवीस असो, फडणवीस बोलतात त्यावेळेला किती सत्यता त्यात असते त्यांच्या बोलण्यावरूनच त्या गोष्टी स्पष्ट होतात। बावनकुळे कसा बोलतो, काय बोलतो ते बावनकुळेंनाच माहीत। परंतु एकूणच
बावनकुळे असो की फडणवीस असो, हे त्यांच्या पाठीमागं राजकारण होत नाही आहे. त्यांच्या समोर घडत आहे. कोणावर किती केसेस टाकले जात आहेत, कोणाला ते नामोहरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पक्षामध्ये जोडण्याचा, पक्ष फोडण्याचा प्रयत्न, सर्व जे काही घडामोडी घडत आहेत ते फडणवीसांच्याच माध्यमातून दिल्लीश्वर सगळं करत आहेत. आणि त्याला काही माहिती नाही आहे. हे कुठेतरी काँग्रेसवर टाकणं, त्यांच्यातले कुरबुड्या आहेत, यांच्यावर काही मतभेद आहेत. अशोकरावांना जेवढा सन्मान होता राज्यामध्ये आणि देशामध्ये काँग्रेस पक्षाच्याकडनं, ते कोणालाही नव्हता. मग आता एवढा सन्मान असताना कुठेतरी कुरबुडी आहे म्हणणं किंवा त्यांचं महत्त्व कमी लेखणं किंवा काँग्रेस पक्षांमधलाच कुठेतरी वाद आहे आणि आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारची तिरस्ताची भूमिका घेणं मला असं वाटतं की ही फसवेगिरी आहे. खोटे बोलणं, किती बोलायचं, रेटून बोलण्याचा प्रघात जो आहे बी जे पीचा, तोच या ठिकाणी फडणवीस आणि बावनकुळे पार पाडत आहेत. बाकी काही धन्यवाद भाऊ. हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे. कॅमेरामन नितीन राऊतसह विवेक गावंडे, DTV मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.